कायदा व्यवस्थेचा तर पुरता बोजवारा उडाला इथं. रोज गोळीबाराच्या घटना तुम्हाला महाराष्ट्रात ऐकू येतील. गेल्या आठवड्यामध्ये बारामतीत घटना घडली, परवा परळीमध्ये घटना घडली. जो बाजूला त्या ड्रगचा नशेचा बाजार सुरू झाल्याचं चित्र दिसतं. महाराष्ट्राच्या नव्या पिढीला आपण कुठे घेऊन निघालो आहोत? हे सगळं बघितल्यावर आमच्या लक्षात येतं की नेमकं काय चाललंय, का उभा राहायचंय, का लढायचं आहे. गेल्या 517 दिवसामध्ये 3900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रात. रोज सरासरी 5 ते 6 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, पहिला निर्णय घेतला 2 लाखापर्यंत विनाअट विनाशर्त कर्ज मुक्ती देण्याचा, सातबारा कोरा करायचा. आता सुद्धा आमची मागणी होती की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाही केलेली. हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याच्या डोईवर सुखाचं छत्र उभा राहिलं पाहिजे, कारण तो जगाचा पोशिंदा आहे. शिवसेना, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे सातत्यानं शेतकऱ्यांसाठी लढतायत. ते यासाठी आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहोत. त्यामुळे आज आता आपल्याला हा विचार करायला हवा. लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची झाली. आता महाराष्ट्राच्या विकासाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्र अस्मितेचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. एकूण परिस्थिती बघितली तर आज सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आपल्या कर्तृत्वानं त्याला उत्तर देण्याची ही वेळ आहे.